मामांचं स्वप्न पूर्णच होतं. फक्त 5 वर्षाचा खंड जो पडला होता ते आम्ही परत भरून काढला. माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मी सांगतो, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब असतील, माजी आमदार आदरणीय संजय मामा शिंदे, माजी आमदार आदरणीय जयवंतरावजी जगताप आणि आमच्या नेते आदरणीय रश्मीदीदी बागल, या सर्व नेते मंडळींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गट या दोन्ही पक्षाच्या युतीला भरभरून असं यश जनतेनं दिलं आणि जनतेच्या आधारावर आम्ही सभापती भाजपाच्या आदरणीय पूजाताई ढेरे आणि उपसभापती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटाच्या आदरणीय ऍडव्होकेट विघ्ने यांना करू शकलो. या निमित्तानं मी प्रथमतः मला श्रद्धांजली अर्पण करायची. या महाराष्ट्राला राज्याचं स्वरूप देणारे आणि महाराष्ट्रासाठी फार मोठं योगदान देणारे आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांना मला श्रद्धांजली अर्पण करायची. या निमित्ताने त्यांची जयंती आहे आज आणि हा विजय आदरणीय अजितदादांच्या आशीर्वादानं, आदरणीय दिगंबररावजी बागल मामाच्या आशीर्वादानं आमचा पार पडला. वरिष्ठ सर्व नेते मंडळीच्या आधारामुळे आम्ही हा विजय मिळवू शकलो, सभापती उपसभापती करू शकलो आणि पुढची 5 वर्ष याच पद्धतीनं कुठलाही पक्ष गट तट न पाहता सगळेजण एकत्रितपणे काम करतील आणि करमाळा तालुक्याच्या विकासासाठी निश्चितपणे चांगला हातभार लावतील ही अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो. राष्ट्रवादी 4 उमेदवार आणि भाजपचे 4 उमेदवार निवडून आलेले आहेत. आता सध्याचं धोरण असंच आहे. भाजपाचा सभापती उपसभापती राष्ट्रवादी काँग्रेसचा, त्यामध्ये आदरणीय रश्मीदीदी बागल, आदरणीय संजय मामा शिंदे यांचा विचार चाललेला आहे की जे वरिष्ठांपर्यंत सुद्धा प्रस्ताव देणार आहे की सर्वच सदस्यांना समान संधी भेटेल आणि काम करण्यासाठी योग्य त्यांना स्वरूप निर्माण करून दिलं जाईल, यासाठी प्रयत्नशील आहेत. ते विचाराधीन आहे. हा प्रस्ताव निश्चितपणे आदरणीय जयकुमारजी गोरे साहेबांच्या, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावर घालून यावर योग्य मार्ग काढला जाईल. कोणत्या समस्यावर प्रामुख्याने पंचायत समितीतून काम होईल? आता मी येताना BDO साहेबांशी तेच बोललो की अजून घरकुलांचे हफ्ते का रखडलेले आहेत. गेली 1.5-2 महिने झालं मी पाहतोय, बऱ्याच तक्रारी माझ्यापर्यंत सुद्धा आल्यात. आता मी सभापती आणि उपसभापतींना सर्व सदस्यांना सुद्धा तीच जबाबदारी देणार आहे. पोर्टल काहीतर शासनाचं बदललेलं आहे आणि ते नवीन पोर्टलच्या माध्यमातून प्रस्ताव दाखल ऑनलाईन केल्याच्या नंतर 1 महिनाभर त्याला महिना 1.5 महिना कालावधी जातोच आहे. हा वेळ कसा कमी करता येईल जेणेकरून खंड पडणार नाही गोरगरिबांच्या बांधकामामध्ये. पंतप्रधान आवास योजना असेल, रमाई योजना असेल, वेगवेगळे जे घरकुलाच्या योजना आहेत याचा लाभ सुरळीतपणे नागरिकांना, ग्रामस्थांना घेता येईल, गरजू व्यक्तींना घेता येईल, यासाठी आमचं लक्ष केंद्रित असणार आहे. महत्वाचं जे आहे, करमाळा तालुक्यामध्ये आज पिण्याच्या पाण्याची जी समस्या सुरू आहे, आता उन्हाळा वाढल्यापासून जे आम्ही बघतोय, इतका पाऊस पडून सुद्धा आताच कुठे टँकरनी पाणी देण्याची वेळ येत आहे. तर तेवढ्यासाठी जे जलजीवनची कामं बंद पडली, जलजीवनची कामं पूर्ण झाली, पण जलजीवनचं सोर्स असताना पाणी उचलायचं कुठून आणि ते पाणी पुरवायचं कसं, हा प्रश्न मोठा आहे. त्याच्यावर आम्ही निश्चितपणे विचार करणार आहोत. रोजगार हमीच्या विहिरींसंदर्भात कुठं तर कायद्याची आणि सुव्यवस्थेची तडजोड घालून आम्हाला रोजगार हमी करमाळा तालुक्यामध्ये जास्तीत जास्त स्वरूपात कशी राबवता येईल याच्याकडे लक्ष द्यायचं. रोजगार हमीच्या माध्यमातून रस्त्याची कामं, पानंद रस्त्यांची कामं हे कशी व्यवस्थितपणे राबवता येतील याच्याकडे लक्ष केंद्रित करायचंय. आणि महत्वाचं म्हणजे मला या पंचायत समितीच्या आवारामधला जो एजंट लोकांचा सुळसुळाट आहे तो मला थांबवायचा आहे, तो बंद करायचा आहे. आणि सभापती महोदयांना आणि उपसभापती साहेबांना दोघांनाही माझी सूचना वजा विनंती आहे की कृपया करून यावर सर्व सदस्यांनी सुद्धा बारकाईने लक्ष द्यावं. मी BDO साहेबांना सुद्धा त्या बाबतीत सूचना देणार आहे की मला कुठलाही एजंट किंवा कोणाचे चेहरे पाहून, तोंड पाहून, नावं वाचून कुठलंही काम नाही झालं पाहिजे. त्या व्यक्तीची पात्रता जर असेल तर त्याला त्या योजनेचा लाभ भेटलाच पाहिजे. अशा प्रकारचं आम्ही निश्चितपणे धोरण राबवू.
घरकुलाच्या माध्यमातून करमाळा तालुक्यामध्ये काही ठिकाणी हप्तेखोरीचा प्रकार सुद्धा उघडपणे आता दिसून येतो. नाही, हे खरं तर आतापर्यंत याला वाचा फोडायला पाहिजे होती, पण इथून पुढे अशी कुठलीही गोष्ट म्हणजे कोण तुम्हाला अधिकारी असेल किंवा कुठली व्यक्ती असेल किंवा कोण इतर पदाधिकारी असेल तुमच्याकडून जर अशा प्रकारचा आमिष जर मागत असेल किंवा तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवत असेल तर माझी सर्व जनतेला विनंती आहे की कृपया करून तुम्ही माझा नंबर तुमच्या सर्वांकडे आहे. सभापती महोदय आहेत, उपसभापती महोदय आहेत. आम्ही सर्वजण शक्य होईल तेवढं पंचायत समिती रोज हजर राहण्याचा सर्व सदस्य सुद्धा प्रयत्न करू. पण दर शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजल्यापर्यंत दर शुक्रवारी करमाळा तालुक्याचा जनता दरबार हा पंचायत समितीमध्ये भरवला जाईल. सभापती स्वतः असतील, उपसभापती असतील, सदस्य असतील आणि मी स्वतः देखील असेल. मी मला या पदासाठी प्रिन्स भाई यांनी तसेच आपल्या रश्मी दीदींनी आशीर्वाद दिला. आपल्या जनतेने वीट गटातली जी जनता आहे त्या लोकांनी दिलेल्या भरभरून आशीर्वादासाठी त्यांचे आभार मानते. तसेच वीट गटातील कार्यकर्त्यांचे पण आभार मानते. सर्व सन्माननीय सदस्य असतील त्यांचे आभार मानते. काय ग्रामीण भागामध्ये अनेक समस्या आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने कुठल्या विषयांवर तुमचं लक्ष केंद्रित असतं? ग्रामीण भागामध्ये भैयांनी सांगितलं तसं पाण्याची टंचाई, तसेच महिलांसाठी पण महिला आता अजून म्हणजे सक्षमीकरण झालेलं नाहीये महिलांमध्ये. त्यांच्यापर्यंत वेगवेगळ्या ज्या सुविधा उपलब्ध करते आपलं शासन, त्यांच्यापर्यंत त्या सुविधा पोहोचल्या पाहिजे त्याच्यासाठी नेहमीच प्रयत्न करेल. वकील साहेब, आपण पाहतोय की आपली उमेदवारी अगदी मिळण्यापासून संघर्ष पाहायला मिळत होता. उमेदवारी मिळणार का नाही हे देखील पाहायला मिळतं, परंतु आज आपण बिनविरोध उपसभापती झालाय, काय प्रतिक्रिया? आतापर्यंत करमाळा तालुक्यामध्ये जे जे नेतृत्व मोठे मोठे घडलेत ते सगळे संघर्षातूनच पुढे आले. दिग्विजय भैया बागल पण या ठिकाणी आहेत. स्वर्गीय टिका मामांचं नेतृत्व जे पुढे आलं ना ते संघर्षातूनच आलं होतं. आणि आज मला फार आनंद होतोय की आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना सभापती उपसभापती होण्याची संधी खरं तर ह्या नेतेमंडळींच्या ह्याच्यामुळेच आम्हाला प्राप्त झाली. त्या सर्वांचं नेतेमंडळींचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यामध्ये संजय मामा शिंदे असतील, आदरणीय जयवंतराव जगताप भाऊ असतील, आदरणीय रश्मी दीदी बागल साहेब असतील, आदरणीय प्रिन्स भाई असतील. या ठिकाणी करमाळा तालुक्यामध्ये आम्हाला ज्यांनी ज्यांनी निवडणुकीच्या दरम्यान पाठिंबा दिला असे आदरणीय आमच्या सविताराजे भोसले असतील, सुभाष आबा गुळवे असतील किंवा आमचे भाजपचे मित्र आमचे खास मित्र गणेश भाऊ चिवटे असतील. या सर्वांच्या ह्याच्यामुळं म्हणजे एक चांगली टीम तयार झाली आणि त्या टीम मुळे भाजप राष्ट्रवादीच्या माध्यमातून आम्ही या पंचायत समितीवरती विजय प्राप्त करू शकलो. आणि आज आम्ही सर्वांनीच खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी आमची सभापती आणि उपसभापतीची निवड पण केली. भविष्यामध्ये तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारची कामं दिसतील. भैयांनी सांगितल्याप्रमाणे आरोग्याच्या प्रश्नावर सुद्धा आम्हाला फार चांगल्या प्रकारचं लक्ष घालायचं. करमाळा तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी PSC ची केंद्र आहेत म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र आहेत त्या ठिकाणी काही भरती नाहीये, डॉक्टर लोक असतील किंवा नर्सेस असतील तर त्याच्यावर सुद्धा आम्हाला सरकारकडे विनंती करून ती तशी पदनिर्मिती करणे किंवा त्या संदर्भात आम्हाला लोकांना जास्तीत जास्त सेवा पंचायत समितीच्या माध्यमातून कशी देता येईल या सर्व गोष्टी आमच्याकडून होतील हे निश्चितपणे मला खात्रीशीर सांगावं. देशात आणि राज्यात देखील भाजपा जिल्ह्यात देखील लक्ष्मीजींना महत्वाची जबाबदारी दिलेली आहे. जिल्ह्यात आपले भाजपाचे देखील वजन आहे आणि देखील आहे. त्याचप्रमाणे करमाळ्यात देखील तशाच प्रकारचं पंचायत समितीच्या माध्यमातून आलेले आहे. त्यामुळे तालुक्यातील लोकांच्या विकासाच्या बाबतीत अपेक्षा खूप उंचावलेल्या आहे आणि त्याला कुठेतरी तुमच्यातला राष्ट्रवादी आणि भाजपमधील ताळमेळ जो आहे तो राहील का ही थोडी शंकेची पालमानात. शंका कुणी काय बाळगायचे कारण नाही. पत्रकारांना जास्त शंका असतात परंतु सगळे पत्रकार मित्रच आहेत आमचे. वस्तुतः या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व आहे. या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी सुनेत्रा वहिनी आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि या सर्वांशी आपले जे नेते मंडळी आहेत त्यामध्ये रश्मी दीदी बागल साहेब आहेत, प्रांतिक वर काम करतात त्या भाजपमध्ये. या ठिकाणी गणेश भाऊ चिवटे आहेत किंवा आमच्या या ठिकाणी दिग्विजय भैया बागल असतील किंवा अनेक नेते मंडळी जे आमचे आहेत, संजय मामा शिंदे साहेब असतील. या सर्वांची युती सरकारमध्ये फार मोठं त्या ठिकाणी वजन आहे. त्या माध्यमातून आम्हाला कामं आणायचे आणि करमाळा तालुक्यामधले रस्ते असतील, सिंचनाचे प्रश्न असतील किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून गोरगरिबांची योजना असतील, सर्व काही कामं जास्तीत जास्त प्रमाणात म्हणजे आम्ही जर 100% बोललो
तर त्यातली 90% कामं कशी करता येतील त्या पद्धतीने आमचा सगळा अजेंडा राहील आणि त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहोत. करमाळा पंचायत समितीमध्ये याच धर्तीवर आता जो प्रश्न यांनी मांडला, सलोख्याचे संबंध सर्वांचे आहे आणि सलोख्याने सत्ता पार पाडणार. कारण की सभापती महोदया ह्या भाजपच्या उमेदवार होत्या, भाजपकडून निवडून आल्या होत्या. यांना सूचक हे राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि उपसभापती महोदय हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते, तिथून निवडून आले. त्यांना सूचक हे भाजपाचे आहे. त्यामुळे सलोखा निश्चितपणे सत्तेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचा राहणार. त्यात आपण समज देतो की दर शुक्रवारी इथं जनता दरबार मग आपण पाहतोय की अनेक लोक पंचायत समितीमध्ये ग्रामीण भागातून कामासाठी येतात. परंतु इथं कुठं त्या जनतेसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा दिसत नाही. आता उन्हाळा आहे, तो प्रश्न पहिल्यांदा कसा सोडवणार? इथं मग मी तेच प्रश्न सांगितला ना, जलजीवनचे जे आज एवढे मोठे प्रकल्प उभा राहिलेले आहेत, म्हणजे राष्ट्रपती आपलं पंतप्रधान महोदयांचं म्हणजे स्वप्न होतं की वाडी वस्तीवर या परिसरात निश्चितपणे पंचायत समिती याचे प्रामुख्याने स्वच्छता आणि पिण्याचं पाणी हे शुद्ध कसं राहील आणि स्वच्छता कशी राहील याकडे सभापती महोदय निश्चितपणे बीडीओंना आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देतीलच, आदेश देतील. नेते इथं पंचायत समितीमध्ये अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही. काय विषय हे थांबणार का? थांबणार का नाही थांबणार? उलट मी तुम्हाला तेच सांगत होतो, अर्धवट राहिलं. माझा नंबर, सभापती महोदयांचा, उपसभापती साहेबांचा नंबर सर्वांकडे घ्यावा. माझा तर असेलच. आणि जिथं कुठं सामान्य जनतेची पिळवणूक होती, जिथं तुम्हाला वाटतं की कोण तुमच्याकडून पैशाची मागणी करते किंवा कुठल्या आमिषाची मागणी करत आहे किंवा कुठलं फेवर मागत आहे, तर निश्चितपणे तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही तुमचे सेवक म्हणून निवडले तुम्ही आम्हाला. तुमच्या त्या दिलेल्या संधीला पात्र राहून निश्चितपणे काम आम्ही करू.